नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अभिने जो केक बनवलेला असतो तर सर्वजण तो केक खाऊन खरंच अभि खूप छान केक बनवला असे अभिचे कौतुक करू लागतात. मात्र अक्षय मुद्दाम अभिला म्हणतो की काय केक बनवला आणि ह्या केकला अजिबात अशी टेस्ट नाही. तर लगेच पार्वती आजी अक्षयला म्हणते की अरे अक्षय, इतका छान केक बनवला तरीसुद्धा तू भस्कन असे अभिला का नाव ठेवतो आणि आपल्याला एखादी गोष्ट नाही आवडली तर आपण लगेच त्यावर आपली की ही प्रतिक्रिया सांगायची असते का. तेव्हा अक्षय म्हणतो की मगाशी तुम्हाला रमाने जे काही गिफ्ट दिले त्यावर लगेच तुम्ही का असे म्हटले असेल की आम्हाला ते गिफ्ट नाही आवडले म्हणून तुम्ही लगेच आपापली कमेंट्स पास केली. तेव्हा पार्वती आजी आणि अभि यांना अक्षयला असे दाखवून द्यायचे असते की रमाने इतक्या प्रेमाने तुम्हाला गिफ्ट दिले आणि तुम्ही लगेच त्यावर नाराजी व्यक्त केली. मग आम्हीच तुमच्यावर जर अशी नाराजी व्यक्त केली तर स्वतःच्या मनाला लागल्यानंतर कसे होते. तर आनंद म्हणतो की अक्षय, खरंच माझंसुद्धा चुकलं आणि जान्हवीने सुद्धा तिची गिफ्ट नाही आवडले हे लगेच सांगितले, त्यामुळे जान्हवीसुद्धा जरा चुकलीच. पण नंतर तिने जी काही लिपस्टिकची शेड वापरली तेव्हा तिला ती खूप आवडली. प्रॉब्लेम हा आहे, पण तिने ती वापरून न घेता अगोदरच तिचं मत सांगितलं. आनंदसुद्धा स्वतःला गिल्टी फील करतो. त्यानंतर पार्वती आजी म्हणते की हो, तसेही मी हे कानातले वापरत नाही, परंतु हे चांगले आहे त्यामुळे जरा ठीक आहे. तेव्हा अक्षय लगेच रमाला आवाज देतो. रमा येते आणि विचारते काय झाले. तेव्हा अक्षय म्हणतो की हे काय म्हणतात. तेव्हा अभि लगेच रमाला म्हणतो की शर्ट खरंच छान होता. तो शर्ट मी अगोदर घातला नव्हता, परंतु घातल्यानंतर खरंच खूप छान दिसेल. तर पार्वती आजी रमाला सांगते की कानातले खरंच खूप सुंदर आहे. तर रमा खुश होते. तर आनंदसुद्धा म्हणतो की जानूसुद्धा पुढच्या रीलमध्ये तीच लिपस्टिक वापरणार. तेव्हा सर्वजण खुश होतात आणि रमासुद्धा. तेव्हा पार्वती आजी म्हणते की आता सर्वजण केक खाऊन घ्या आणि अक्षय, केक खाऊन झाल्यानंतर मला जरा तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचे. प्रेमाने सर्वांना केक भरवतो. त्यानंतर अक्षय पार्वती आजीच्या रूममध्ये येतो. तर पार्वती आजी म्हणते की अक्षय, तुझे हे काय चालले. एकीकडे तू रेवाचं मन हे सांभाळतो आणि एकीकडे रमाचे मन सांभाळतो. अक्षय, तू दोन दगडावर पाय ठेवू नको आणि तो दगड तुला बुडवतोय. मी तुला म्हटले नाही की रमा वाईट मुलगी आहे, परंतु रमा आपल्या घराला साजेशी नाही आणि लग्न झाल्यापासून तुमच्या दोघांमध्ये अजून काहीच घडलेले नाही आणि रेवाच्या पोटामध्ये तुझंच मूल वाढते. तर शशिकांत हे सर्व ऐकत असतो. तर अक्षय म्हणतो की आजी, याबद्दल तर मला काहीच आठवत नाही. तेव्हा पार्वती आजी म्हणते की अरे पण तू रेवाची काळजी घेतो, त्यामुळे तू कुणाच्या बाजूने आहे हे स्पष्ट सिद्ध होते आणि तुला दोघींपैकी एकीची निवड करावी लागेल आणि निवड कुणाची करायची हे तुला चांगलेच माहिती आहे, कारण ती तुझ्या मुलाची आई होणार. तेव्हा अक्षय म्हणतो की ठीक आहे, यावर मी नक्की विचार करेल. तर शशिकांत मनात हे सर्व ऐकून म्हणतो की अक्षय हे सर्व नाटक करतो. त्याला रेवासुद्धा लागते आणि रमासुद्धा. त्यानंतर इकडे मालवी ही रेवाला फोनवर सांगत असते की डॉक्टर तुझ्याबद्दल काहीच बोलणार नाही. जे काही बोलतील ते या केसबद्दल आणि त्या केससाठी जे वकिलांची फी आहे ती सर्व मी देणार आणि जामीनसुद्धा. त्यामुळे डॉक्टरांना काही शिक्षा होऊ शकत नाही. त्यामुळे तू टेन्शन काही घेऊ नको. ती तुझं नावसुद्धा घेणार नाही. तर ते ऐकून रेवा खुश होते. रेवा तर जाम आनंदाने उड्याच मारू लागते. तर मालवी म्हणते की अगं, तू हे काय करतेस. तू प्रेग्नेंट आहे ना आणि तू प्रेग्नेंट आहे हे सर्वांना सांगून ठेवले. मग 7व्या महिन्यापर्यंत जेव्हा मूल दाखवायची वेळ येईल तेव्हा तू काय करणार. तेव्हा रेवा म्हणते मम्मा, तू इतकं सर्व काही मॅनेज करू शकते, मग माझ्यासाठी मूल तू जन्माला आलेले कुठूनही आणू शकते ना. तेव्हा मालवी म्हणते की हो, मी नक्की तेव्हा काहीतरी करेल. तेव्हा रेवा म्हणते की मम्मा, एक गोष्ट, ती डॉक्टर कुणाला तर सांगणार तर नाही ना की मी प्रेग्नेंट नाही ते. तेव्हा मालवी म्हणते की नाही. तर रमाने हे सर्व बोलणे ऐकलेले असते. अगोदर रमाला ते ऐकून धक्का तर बसतोच, परंतु तिला आनंदसुद्धा झालेला असतो आणि ती धावतच बाहेर येते. त्यानंतर इकडे अक्षय हा रमाच्या आणि त्याचे मोबाईलमध्ये फोटो बघत असतो. तेव्हा तेथे शशिकांत येतो आणि बछड्या, तो अगदी माझ्यावर गेलाय असे म्हणतो. तेव्हा अक्षय म्हणतो की प्लीज माझं डोकं खाऊ नका. तेव्हा शशिकांत काही ऐकत नाही आणि तो अक्षयला म्हणत असतो की तुला रमासुद्धा लागते आणि रेवासुद्धा आणि
तुला अशी साजेची मुलगी आहे की रेवा, कारण ती तुझं मूलसुद्धाही सांभाळू शकते आणि तू असा सुंदर मुलगा आहे, त्यामुळे स्त्रिया तुझ्याकडे आकर्षित ह्या होतच असतात. फक्त आपण ठरवायचे इतर पुरुषांसारखे नाही, म्हणून तू एक अल्फा पुरुष आहे. त्या रमाचा सुद्धा तू सांभाळ करू शकतो, परत फक्त तिला या घरामध्ये नाही आणायचे. आणि हे बघ, तुझ्या आणि रमाच्या लग्नाला 1.5-2 वर्ष झाली. तुमच्यामध्ये ते अजून काही घडले नाही, परंतु रेवासोबत ते तर घडले ना. त्यामुळे तू रेवाला चांगले पैसे दे, चांगले कपडे दे, त्यामुळे रेवा तुझ्या कायम सोबत राहील, रमासारखी भांडणार नाही. तू खरंच अल्फा मेल आहे, इतर पुरुषांप्रमाणे नाही. तेव्हा अक्षयला राग येतो आणि काय मूर्खासारखे बडबड करतात, तर शशिकांत हसू लागतो. आपल्यासारख्या अल्फा मेल पुरुषांना अशाच बायका हव्या असतात, नाहीतर तुझी बायको एक नंबरची मूर्ख आणि माझी सुद्धा बायको एक नंबरची मूर्ख. आणि त्या मूर्ख बायकामुळे पुरुषांचे नुकसान होत असतो. आपण तर अल्फा मेल आहोत, आपल्याकडे खूप पॉवर आहे, ताकद आहे. तर अक्षय म्हणतो की किती घाणेरडे विचार करता हो तुमच्या मनामध्ये. तेव्हा शशिकांत म्हणतो की प्रत्येक पुरुषाच्या मनामध्ये हेच विचार असतात. तर अक्षय चिडतो आणि तुमच्या या घाण विचारांच्या माणसामुळेच अनेक स्त्रियांवर अत्याचार होत असतो. तुमच्या या पुरुषी अहंकारामुळेच तुम्हाला वाटते की मी अल्फा मेल आहे, त्यामुळे जरा स्वतःला गिल्टी फील करा. तेव्हा शशिकांत म्हणतो की फक्त आमच्याकडेच ती पॉवर आहे, पुरुषांकडेच. तेव्हा अक्षय म्हणतो की बायका घरातील जे काम करतात, मुलं सांभाळतात, तर त्यासाठी त्यांचं कमी काम आहे का? आणि ते काही कमी काम आहे का? आणि तुम्हाला काय वाटते ती पुरुषच फक्त युद्धावर जातो आणि ते तिकडे गेल्यानंतर इकडे घर कोण सांभाळतं? तेच पुरुष युद्धावरून आल्यानंतर त्यांना मलमपट्टी कोण करते? घरातली बाईच करते ना. म्हणूनच घरातील बायकावर प्रेम करायसाठी शिका. आणि म्हणूनच माझ्या आईवर माझं प्रेम आहे. माझी आजीचे विचार मला पटत जरी नसले तरी सुद्धा मी तिच्यावर प्रेम करतो, तिचा आदर करतो. माझ्या बायकोवर सुद्धा माझं प्रेम आहे. तर शशिकांत लगेच उठतो, म्हणजे तू रेवाबरोबर जे काही नाटक चालवले ते सर्व एक नाटकच आहे. तर अक्षय शांत होतो. त्यानंतर इकडे रमा रूममध्ये येते आणि रेवाचे ते बोलणे ऐकून, म्हणजे ही इतक्या दिवस सर्व नाटक करत होते, मला सुद्धा तिच्यावर विश्वास बसला होता की खरंच ही प्रेग्नेंट आहे की काय, पण रेवा नाही, आता तुझं हे सर्व नाटक आम्ही नक्की बाहेर काढणार. तर रमा लगेच अक्षयला आवाज देत त्याला शोधत असते. त्यानंतर इकडे शशिकांत हा अक्षयला म्हणत असतो की जर तुझ्या बायकोवर प्रेम आहे, मग तू रेवाबरोबर नाटकच करतो, हे क्लिअर झाले आणि तू अगदी माझ्यासारखाच आहे. म्हणून शशिकांत हसू लागतो. तर अक्षय विचार करत असतो की मी जर रागाच्या भरात यांना सांगितले की माझं फक्त रमावरच प्रेम आहे, तर यांना हे सर्व ओळखेल आणि मग सगळं धुळीस मिळेल, म्हणून तो स्वतःवर कंट्रोल करतो. तेव्हा अक्षय नाटक करत शशिकांतला म्हणतो की मी अगदी तुमच्यासारखाच आहे आणि ज्या क्षणी मला समजले की रेवाच्या पोटामध्ये माझं बाळ वाढते, तेव्हा क्षणापासून रेवाबद्दल मला आकर्षण आणि प्रेम वाटायला लागले. पण माझं लग्न हे रमाशी झाले, त्यामुळे मला रमाला सुद्धा सोडता येत नाही आणि रेवाला सुद्धा, म्हणून माझी खूप अशी गुची निर्माण झाली. तर शशिकांत म्हणतो की माझी पिढी तर माझ्यापेक्षा पुढी आहे, कारण मी लग्न करून अफेअर केले आणि तू तर लग्न करून अफेअर करून ती बाईसुद्धा घरात घेऊन आलास, म्हणून मला तुझा खरंच अभिमान वाटतो. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही शशिकांत मुकादम, तुम्ही थोडेसे जरा चुकता कुठेतरी. माझ्या मनामध्ये मला असा स्वतःचा अभिमान वगैरे काही वाटत नाही, उलट मला त्याचं अपराधीपणाची भावना निर्माण झाली, त्यामुळे मला आता काय करावे की दोघींना सुद्धा सोडता येत नाही. तर अक्षय रागाने तिथून निघून येतो आणि जोरजोराने बॉक्सिंग करू लागतो. तर तिथे रमा येते आणि काय करता हे, तर अक्षय म्हणतो की मला त्या शशिकांत मुकादम हे असण्यासारखं नाटक करावे लागते आणि त्यामुळे मला खरंच खूप असे वाईटसुद्धा वाटत असते. तेव्हा अक्षयला त्या शशिकांतचा खूप राग आलेला असतो. तर रमा म्हणते की अहो ऐका, मला तुम्हाला काहीतरी सांगायचे. आणि मगाशी रेवा तिच्या आईबरोबर बोलत होती तेव्हा त्या डॉक्टरबद्दल, तेव्हा रेवा ही प्रेग्नेंट नाही हे सर्व ऐकलेले रमा ही अक्षयला सांगते. तर ते ऐकून अक्षय तर खूप खुश होतो आणि हे तू ऐकलं का तुझ्या कानांनी, तर रमा म्हणते की हो. तेव्हा अक्षय लगेच आनंदाने स्पंज करू लागतो. तर रमा म्हणते की अहो काय करतात, तर अक्षय म्हणतो की अगं मी रागाने नाही तर आनंदाने स्पंज मारतोय.
आपल्याला तर आता हे समजलेले आहे की रेवा ही सर्व नाटक करते आणि मला खेळवते। तेव्हा रमा म्हणते की एक वाईटसुद्धा बातमी आहे, कारण रेवाच्या आईने त्या डॉक्टरांना पैसे दिले आणि त्यातून ती त्यांची सुटकासुद्धा करणार, त्यामुळे डॉक्टर आपल्याशी काही आता खरं बोलू शकत नाही। जोपर्यंत आपल्या हातामध्ये पुरावा येत नाही तोपर्यंत हे नाटक तर चालूच ठेवावे लागणार। तेव्हा अक्षय म्हणतो की ठीक आहे आणि त्याला खूप आनंद झालेला असतो। ती प्रेग्नेंट असल्याचं नाटक करून मला खेळवते आणि हे तिचं जे काही नाटक आहे ना ते आपण सर्वांसमोरच आणू, असे अक्षय रमाला सांगत असतो। त्यानंतर इकडे शशिकांत रूममध्ये येतो आणि सीमाचा हात पकडून तिला त्रास देण्याचा प्रयत्न करतो आणि तुला एक गोष्ट सांगतो की माझा मुलगा अगदी माझ्यासारखा माझ्या पायावर पाय ठेवून चालतो, तू त्या सुनाची जास्त बाजू घेते ना आणि तिच्यावरून तुला जास्त कॉन्फिडन्स आहे, त्यामुळे तू आता बघतच राहा की तो कुणाच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो ते। तेव्हा सीमा म्हणते की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे? तेव्हा शशिकांत म्हणतो की मग ओळख आणि मी तुला एक गिफ्ट देणार। तेव्हा सीमा म्हणते की काय गिफ्ट? माझ्यासारखाच मुलगा तू मला दिला त्यामुळे मी तुला गिफ्ट देतोय। तर सीमा म्हणते की नक्की तुम्हाला काय सांगायचे? तेव्हा शशिकांत म्हणतो की तुला माझ्यापासून मुक्त व्हायचे ना, म्हणून मी तुला आता मुक्त करतोय, म्हणजे तुला डिव्होर्स देतो। तर सीमाला धक्का बसतो आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये सीमा ही हात जोडून शशिकांतला म्हणत असते की मी माझ्या घरापासून आणि मुलापासून लांब नाही राहू शकत। तर शशिकांत म्हणतो की ठीक आहे, मग तुला जर डिव्होर्स नसेल घ्यायचा तर, आणि डिव्होर्स नसेलच घ्यायचा तर माझी एक अट आहे, तर त्या रमाशी तू आता यापुढे बोलताना जर दिसली तर तू संपलीस। तर सीमाला धक्का बसतो। त्यानंतर इकडे रमा ही अक्षयला रेवासमोर टिफिन देत असते आणि अक्षयच्या मस्त असे गालाला धरून प्रेमाने छान ऑफिसला जा असे सांगत असते। तर रेवा ही सर्व बघून खूप जळत असते आणि तिचा तर खूपच जळफाट सुद्धा होत असतो आणि रागाने तोंड वाकडं सुद्धा करत असते। तेव्हा आता पुढे काय काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।